एवढं पोट भरून कौतुक करतात, त्यावेळेला आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलेला आहे याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात. म्हणून यांना आता जे त्यांच्यापासून दूर जातील त्यांच्या नजरेमध्ये ते सर्व गद्दार आहेत. मग आता शरद पवार साहेबांवर आज गद्दारीचा शिक्का लागलाय की काय, असा एक प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. पण विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे जे बोल आहेत ते बदलले असं म्हणावं, कारण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. संजय राऊत कोण आहे काय त्याचं अस्तित्व आहे? त्यांनी कधी कॉर्पोरेशन लढलेली आहे का? त्यांनी कधी विधानसभा लढली का? त्यांनी कधी लोकसभा लढली का? त्याला काय माहिती आहे? भाषण करणं वेगळं आणि तळागाळामध्ये काम करणं वेगळं. संजय राऊतने कधी आयुष्यामध्ये त्याच्या एसी कॅबिनच्या बाहेर जाऊन या पद्धतीचं राजकारण केलेलं नाहीये. फक्त बोलायचं कसं आहे हा पोपट पंची करायला जो करतो ना, हे महाराष्ट्राला आता आवडत नाही. आणि त्याच्याचमुळे हजारो आजही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. याची जाणीव उद्धव ठाकरे साहेबांना असून सुद्धा ते का बोलत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचं असं कोणतं गुपित त्यांच्याकडे आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे. पण राजकीय व्हॅलेंटाईन कोण कोणासोबत साजरा करतो? कारण आपण पाहिलं की ठाकरे फडणवीस यांच्या भेटीला जात आहेत, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. त्यामुळे भविष्यामध्ये पॉलिटिकल व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होईल? अहो, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला प्रेमाची माणसं असावं लागतात. संजय राऊत सारख्या कुत्र्याचा मुक्का कधी घेताना तुम्ही पाहिलं का कुणाला व्हॅलेंटाईन डेला? अहो, व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाच्या लोकांना जवळजवळचा, कुत्र्यांबरोबर मुक्का कोणी घेत नाहीत. म्हणून व्हॅलेंटाईन डे आमचा सर्वांबरोबर होऊ शकतो. आता सध्या छगन भुजबळ बोलतात, थेट जाऊयात. तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेस हे सगळे एकत्रित संघटना, तिथं एकमेकाच्याबद्दल काय बोलले त्याच्यावर मी काय बोलणं बरोबर नाही ना, है की नाही? पण जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे साहेब, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलं. आपल्यालाही अनुभव आहे. एक मी ते काय ऐकलं नाही.